हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? ऐका ना, आपल्या कोकणात खूप असे प्रसिद्ध असलेले 3 पदार्थ आपण बघूया। त्यासाठी आपण तूर डाळ आणि मूग डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो, हिरव्या मिरच्या, हळद आणि पाणी घालून आपल्याला 4 ते 5 अशा शिट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ, लसूण, जिरं, अर्धा कांदा आणि पाणी घालून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। एका टोपामध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिंग आणि आपण उकडून जी घेतलेली डाळ होती ती घालून छान अशी फोडणी घालायची आहे। त्याच्यातच आपण जे खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि डाळीच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते घालून त्याच्यात ओतून घ्यायचं आहे। छान अशी कोथिंबीर घालून आपली डाळ सर्व करायची आहे। बघा कसली भारी दिसते मंडळी, तुम्हाला पण आवडते का हो ही वाटपाची डाळ? चला पुढची रेसिपी बघूया, जी आहे सुप्रसिद्ध अशी काळ्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी म्हणा। 1 वाटी काळे वाटाणे छान असे स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यांना भिजत घालायचे आहेत रात्रभर। असे छान असे भिजल्याच्या नंतर बघा कसले भारी दिसत आहेत की नाही। आता हे 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये काळे वाटाणे, मीठ आणि पाणी घालून मीडियम गॅसवरती आपल्याला 4 ते 5 अशा शिट्या करून घ्यायच्यात। फास्ट गॅसवरती केला तर 7 ते 8 शिट्या करून घ्या, म्हणजेच कसे आपले काळे वाटाणे हे छान असे शिजतील, अजिबात टणक लागणार नाही। दाबले तर बघा आतमधला गर बाहेर येईल। ह्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर अर्धं सुकं खोबरं आणि अर्धं ओलं खोबरंही घेऊ शकता। सुकं खोबरं छान भाजून झालं की लसूण, आलं आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलावर। त्याला छान असा लालसर रंग आला की आपण ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये घालून छान असं वाटप करायचं आहे आणि वाटप करताना छान अशी टेस्ट यायला आपण कोथिंबीरीच्या देठं टाकून घ्यायचे आहेत। थोडेसे वाटाणे बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्यातलाही मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। एका टोपामध्ये तेल, कढीपत्ता, बारीक केलेला कांदा छान असा परतायचा आहे। कांदा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। हे छान परतलं की मालवणी मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड छान असं मसाला टाकून परतायचा आहे। त्याच्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे। त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। जे आपण वाटाणे वाटून घेतलेले तेही छान परतून घ्यायचे आहेत आणि उकडलेले वाटाणे घालून घ्यायचे आहेत। हे छान 2 मिनटं परतल्यानंतर जे उकडलेल्या वाटाण्याचं पाणी होतं तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनटावर एक वाफ काढून घ्यायची आणि आपली भाजी बघा कसली भन्नाट दिसते आहे। छान असा गरम मसाला, मीठ घालून, कोथिंबीर घालून आपल्याला ही उसळ किंवा काळ्या वाटाण्याची भाजी सर्व करायची आहे। ही तुम्ही आंबोळ्या आणि वड्यासोबत छान लागते। चला काळ्या वाटाण्याची भाजी झाली आहे तर आंबोळ्याही बघूया। सगळ्यांसाठी आवडणाऱ्या तुमच्याही आहेत का फेवरेट? ह्यासाठी तांदूळ आपण छान धुवून घेतलेले आहेत आणि भिजत घातलेले आहेत। उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भिजत घालायची आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाणे घातल्यामुळे काय होतं, छान असं पीठ आपलं फर्मेंट होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी, डाळ आणि तांदूळ एकत्र करून वाटून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे रात्रभर फुगत ठेवायचं आहे पीठ। बघा कसलं जाळीदार पीठ आपलं तयार झालं आहे की नाही मंडळी। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया, थोडंसं मीठ आणि तेल घालूया आणि ह्याच्या आपण आंबोळ्या करून घेऊया। भिडं छान असं कडकडीत तापवून घेऊया आणि त्याच्यावरती आपलं हे पीठ घालूया। जेव्हा आंबोळी घालतो तेव्हा भिडं हे छान असं गरम झालेलं पाहिजे, म्हणजेच कसं आंबोळीला छान असे जाळी येते आणि बघा कसली भन्नाट दिसते आपली आंबोळी। चला मग